छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। इस घटना को कह के, इस बात को कह के हम कहना ये चाह रहे, भगवान की आज्ञा से, भारत माता की आज्ञा से हम सबका गौरव है कि कैसे सपूत ने जन्म लिया इस भूमि पर, एक ऐसे महापुरुष ने जन्म लिया इस भूमि पर। बागेश्वर बाबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केलं होतं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते आता महाराष्ट्रभर पडताना पाहायला मिळत आहे। आपण देखील आज निषेध केला, काय सांगाल, कशा प्रकारे या वक्तव्याचा निषेध करता? मी पहिले सांगतो, तो कसला बाबा? तो काही बाबा नाही, महाराष्ट्रात बाबाच्या नावाचा आता बंधू बाबाच्या नावानं पेव फुटलेला आहे। काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी हा कुठेतरी असा मातीतून कुत्र्याच्या छत्रीसारखा जर वरती तसा आलेला आहे। काही त्याचे जास्त चाहते त्याला पूजायला लागले आहेत, त्याची एवढी किंमत या राजकारणी लोकांनी आणि काही भक्तांनी वाढवली की आज तो महाराष्ट्राच्या अर्ध दैवतावरती एकदम खालच्या दर्जात त्याने टीका टिप्पणी केलेली आहे, जे आम्ही इतिहासात या महाराष्ट्राच्या लोकांनी आजपर्यंत वाचलेलं नाहीये, पाहिलेलं नाहीये की छत्रपती शिवाजी महाराज हे लढाई करून आता थकलेले आहेत। त्यांनी त्यांचा जिरोटोप आणि तलवार ही रामदास स्वामीच्या चरणी त्यांनी दिली होती। अशा प्रकारचं तोरण म्हणून वाक्य हा नागपूरला त्या संतांच्या एखाद्या कार्यक्रमात तिथे बोललेलं आहे। दुःखाची गोष्ट तमाम महाराष्ट्रांसाठी एवढीच आहे की त्या कार्यक्रमाला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र पंत गंगाधर पंत फडणवीस हजर होते आणि हे बागेश्वरी बंधू महाराजांचं किंवा बाबाचं हे जे वाक्य आहे हे फडणवीसला मान्य आहे काय, अशा प्रकारचा प्रश्न तमाम महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात काल शंका निर्माण झालेली आहे। आणि दुःखाची गोष्ट एवढी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे सगळं काही बोलताना तिथं स्वतःला हिंदूचे मशिहा समजणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भागवत तिथं हजर होते, तरीही हा बंधू बागेश्वर असा बोललेला आहे ते तमाम महाराष्ट्र लोकांना पटले नाही आहे। आणि देवेंद्र पंत फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, गृहमंत्री आहेत, त्यांनी या बंधू महाराजावरती कडक कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती अशा प्रकारचं इतिहासात कुठल्याही प्रकारची नोंद नसलेलं वाक्य जर हा बोलला तर त्याच्या तोंडाला काळं फासण्याशिवाय आम्ही राहणार नाही। 2 दिवस अगोदर आपण पाहतो एका युवतीने बदलापुरात शिवाजी महाराजांबद्दल अनावधाने काही विधान केलं होतं, त्यानंतर पडसाद जे आहेत ते बदलापुरात पडले होते। असं असताना एवढ्या मोठ्या बाबाद्वारे अशा प्रकारे विधान होणं कुठेतरी बदलापूरचे जे शिवभक्त आहेत ते शांत झाले कसं वाटतं? नाही, कसं आहे, मी बघा त्या अतिरिक्त बोलत नाही। प्रश्न असा आहे, ह्या काही विघातक शक्ती ज्या आहेत ना, काही बोटावर मोजणारे इतके काही जे बहुजन समाजाचे विचार ज्यांना पडत नाहीत, अशा काही समाज, अशा काही गोष्टी ते मिठाचा खडा टाकून प्रयत्न करतात की कुठे काहीतरी विभाजन होते काय, परंतु महाराजावरती आणि बाबासाहेबांवरती नेहमी अशा प्रकारचे खडे टाकून समाजाचं वातावरण प्रदूषित करण्याचं काम काहीतरी जातीय शक्ती करतात आणि पुन्हा समाजाच्या बाबतीत विघटन होते, कुठेतरी दंगली होतात। परंतु कालची गोष्ट एवढी होती की नागपूरमध्ये जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला बागेश्वर सारखा हा बंधू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलतो, तिथं देवेंद्र पंत गंगाधर पंत फडणवीस असतात, स्वतःला हिंदूचे मशिहा समजणारे भागवत असतात, तिथं या देशाचे सगळ्यात मोठे रोडकरी मंत्री गडकरी मंत्री तिथं असतात, तरी हे महाराष्ट्र शांत आहे। हा बंधू बागेश्वरी महाराज त्याच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज आम्ही त्याच्या प्रतिमा आणि त्याचे फोटो या बदलापूर स्टेशनच्या पायऱ्यावरती लावून पायदळी तुडवलेले आहेत। त्याची विचाराची लायकी एवढ्या खालच्या दर्जाची आहे की त्याच्या विचाराला, त्याच्या प्रतिमाला बदलापूरच्या लोकांनी पायदळी आज तुडवलेला आहे।